आज पुण्यातल्या सारसबागेमध्ये पाडवा पहाटचा कार्यक्रम होणार आहे। यंदा या पाडवा पहाटचं 28वं वर्ष आहे। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी सारसबागेतल्या पाडवा पहाटसाठी पुण्यातील तरुणाई ही मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रमात सहभागी होते। यंदा आयोजकांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्या आल्यानं वाद निर्माण झाला होता। आयोजक कार्यक्रम रद्द करण्याच्या विचारात होते, मात्र पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर अखेर हा कार्यक्रम होतोय। आमचा पाडवा पहाट कार्यक्रमाला विरोध नाही, मात्र त्या कार्यक्रमात घुसणाऱ्या जिहादी लोकांना आमचा विरोध आहे। चुकीची गाणी नको असा इशारा हा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय। आणि आज संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, तरुणाईचा उत्साह कसा दिसतोय? अगदी दिवाळी पाडवा पहाट निमित्ताने पुण्यातील सारसबागमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सुरुवातीला पुणेकर येऊन जे तळ्यातलं गणपती आहे तिथे दर्शन करत असतात। आता जर आपण बघितलं तर या मंदिरामध्ये भाविकांची तोबा गर्दी आहे। बाप्पांच्या दर्शनासाठी आपण बघू शकतो पहाटे 3 वाजल्यापासून ही गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या तरुणाईंमध्ये एक वेगळा उत्साह, चैतन्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जर बघितलं तर बाहेर खूप मोठ्या प्रमाणात लोक फटाके वाजवत आहेत। जे चायनीज दिवे असतात ते देखील या ठिकाणी उडवले जात आहेत। एक वेगळा तरुणाईंमध्ये उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। गेले अनेक वर्ष हे पुणेकर या ठिकाणी येत असतात। जर आपण बघितलं तर तोबा गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। एक वेगळा उत्साह, चैतन्य या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे। प्रत्येकाला इथं आल्यानंतर काही आठवणी फोटोमध्ये कैद करायचे आहेत आणि त्यामुळं आपण बघतोय गर्दी आहे, सेल्फीज काढले जात आहेत। मी बाहेर जर जायचा प्रयत्न करून तुम्हाला गर्दी दाखवायचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने या सारसबागमध्ये जे आयोजन केलं जातं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचं त्याचं काय वैशिष्ट्य आहे, त्याच्यासाठी देखील किती गर्दी आहे। ह्याच्या या गर्दीवरून या सगळ्या तरुणाई ज्या पद्धतीने सुंदर नटून थटून या ठिकाणी आलेले आहेत, सेल्फी काढतायत, गर्दी आहे आणि अनेक ग्रुप्स आलेले आहेत खरं तर इथं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। या दृश्यांवरून आपण अंदाज लावू शकतो की दिवाळी पाडवा पहाट पुण्यात किती उत्साहात साजरा केला जातो। खरं तर पुणे एक वेगळंच ओळख आहे पुण्याची आणि त्यात सारसबागमध्ये दिवाळी पाडवा ज्या पद्धतीने साजरा होतो, अक्षरशः 3 वाजल्यापासून रस्त्यावर दुतर्फा गर्दी आहे, लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय तर हे सगळी तरुणाई अशा पद्धतीने इथं आलेली आहेत। अजून जर पलीकडच्या बाजूला गेलो तर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत, मी तुम्हाला ते देखील दाखवण्याचा इथं प्रयत्न करतो। आपण बघितलं तर मंदिराच्या चारही बाजूला गर्दी आहे, सेल्फी या ठिकाणी काढले जात आहेत। हे सगळ्या ग्रुप्स करून आपण तिकडच्या बाजूला जर बघितलं तर हे सगळेजण इथं सेल्फी काढताना दिसत आहेत, फोटोज काढताना दिसत आहेत आणि गेले अनेक वर्षांची परंपरा आहे। पुण्यातील हजारो लोक या ठिकाणी येतात आणि संपूर्ण जर आपण बघितलं तर नवीन कपडे नटून सुंदर बनून अशा पद्धतीने ते सगळे येत असतात आणि पलीकडच्या बाजूला सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत आणि मी ते देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथं कशा पद्धतीने गर्दी आहे। खरं तर याच कार्यक्रमाला, याच आयोजकांना काही धमकीचे देखील फोन आलेले होते, काही व्हिडिओज या ठिकाणी देण्यात आलेले होते, मात्र तरी देखील पोलिसांनी ज्या पद्धतीने इथं बंदोबस्त लावला आणि त्यानंतर हा कार्यक्रम इथं पार पडतोय त्याचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय आणि या गर्दीवरून आपण अंदाज लावू शकतो की दिवाळी पाडवा पहाट सारसबागमध्ये कशा पद्धतीने साजरा होतो। जे वेगवेगळे मैफिल आहेत किंबहुना सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हे पुणेकर हजारोच्या संख्येने इथं आलेले आहेत आणि दाद दिली जाते। खरंच पुणेकर जे आहेत ते अशा पद्धतीने इथं दिवाळी साजरा करत असतात आणि मी तुम्हाला सगळं हे दाखवलं। इथं देखील हा ग्रुप आहे जो स्पेशल सेलिब्रेशन दिसतंय तुमच्या सगळ्यांचं। हॅपी दिवाळी बघितलं, हे अशा पद्धतीने हे ग्रुप्स आहेत वेगवेगळे। इथं अजून काही फ्रेंड्स आहेत। तुम्हाला पहिले तर खूप खूप शुभेच्छा पाडव्याच्या आणि एक वेगळा उत्साह दिसतो, इथं गर्दी आहे, खूप चांगला एक वेगळा आनंद लुटताना दिसतात पुणेकर। येस, दॅट इज द एसेन्स ऑफ पुणे आय वुड से। यू हॅव बीन फर्स्ट, पहिल्यांदा आलात तुम्ही का याच्या अगोदर देखील? आम्ही आलो आहे आधी, पण आम्ही पुणेकरच आहोत। पुणेकरच आहोत आम्ही आणि दरवर्षी येतो आम्ही पहाटला। हो, किती वर्ष झाले?
अजून 5-6 मी लहानपणापासून लहान- येतेय. 25 वर्ष नक्कीच झाले. लहानपणापासून येतोय आम्ही. आमची दिवाळी इज इनकम्प्लीट सारसबागेच्या दिवाळी पहाटेशिवाय. अगदी दिवाळीची जे पाडवा असतो, दिवाळीचा जो पाडवा तो इथं आल्याशिवाय कंप्लीट होत नाही असं देखील या सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच पद्धतीने मी पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन बाप्पांचे दर्शन आणि गर्दी दाखवतो. पाडवा ज्या उत्साहात साजरा होतोय, हाच गणपती जो तळ्यातला गणपती आहे ते तुम्हाला दाखवतोय. आणि इथं ही गर्दी दर्शनासाठी पहाटे 3 वाजल्यापासून ही गर्दी असते. आणि दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पुण्यातील जे सारसबाग आहे, जिथं तळ्यातला गणपती सुद्धा असतो, तिथे एक वेगळा उत्साह, चैतन्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि तेच या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप सुंदर असं चैतन्याचं आणि प्रसन्न वातावरण आणि गणपती बाप्पांचे हे थेट गाभाऱ्यातून दर्शन आपण दाखवतोय. सुंदर असं बाप्पांना या ठिकाणी वस्त्र नेसवण्यात आलेलं आहे आणि सुंदर असं सजावट या ठिकाणी आहे. आणि बाप्पांचं हे सुंदर जे आहे सगळं बघण्यासाठी आणि बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी प्रत्येक जण हे सुंदर क्षण टिपण्याचा प्रयत्न करत असतं. मी तुम्हाला सांगतोय, पाडवा हा पुण्यातील लोकांचं, पुणेकरांचं सारसबाग या ठिकाणी आल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि प्रत्येक जण दिवाळीत जसं एक नवीन कपडे घालून तयार होऊन बाहेर पडत असतात, त्याच पद्धतीने अगदी त्यामुळे हे लोकं सगळेजण अगदी सुद्धा या पारंपरिक ठिकाणी आलेले आहेत. वेशामध्ये या सारसबागेमध्ये आलेले आहेत. तरुणाईचा उत्साह दिसून येतोय. धन्यवाद मिकी.